हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी दाखल। ठाकरे बंधूंमध्ये मुंबई महापालिकेसाठी जागा वाटपाची बोलणी सुरू, सूत्रांची माहिती। बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला, 10 ते 15 जणांनी धारदार शस्त्रानं वार केले। राम खाडेंची प्रकृती चिंताजनक, हल्लेखोरांनी गाडीही फोडली, राजकीय कटकारस्थान असल्याची शंका। अंबरनाथमध्ये प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप। सर्वोदय नगर परिसरामधली घटना, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। मालवणमध्ये शिंदेचे आमदार निलेश राणेंची थेट भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड, बॅगेत 25 लाख आढळल्यानं खळबळ। नगरपालिकेच्या निवडणुकीत पैसे वाटप सुरू, निलेश राणेंचा रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप। पायाखालची वाळू सरकल्यानं असले प्रकार सुरू, काँग्रेस आणि यांच्यामध्ये काहीच फरक नाही, फेक नेरेटिव्ह पसरवतायत। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी पैशांची बॅग सापडल्याच्या आरोपानंतर रवींद्र चव्हाणांचं प्रत्युत्तर। माझ्या पायाखालची वाळू सरकली असती तर तुम्ही पैसे वाटले असते का? निलेश राणेंचा रवींद्र चव्हाणांवर हल्लाबोल, पैसे देणाऱ्यांना सोडणार नाही, संबंधित अधिकाऱ्याला योग्य ती कारवाई करण्यास सांगितलं, राणेंचा इशारा। कुणाच्या घरात जाऊन व्हिडिओ शूटिंग करणं चुकीचं, सापडलेले पैसे चुकीच्या पद्धतीनं असल्यास पोलीस आणि निवडणूक आयोग योग्य ती कारवाई करेल, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न, कामावर नाही तर पैसे निधीवर मत मागितलं जात आहे, पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ सुरू, शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका। बीएमसीच्या सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर मारहाण, शिवीगाळ आणि 60 कोटींच्या खंडणीचे आरोप। स्वतःच्याच कार्यालयामध्ये डांबून मारहाण केल्याची तक्रार, तर मारहाणीच्या वेळेला मी तिथे उपस्थित नव्हतो, महेश पाटलांनी आरोप फेटाळले। मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात ग्रामस्थांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखला, आरोपीला फाशी देण्याची मागणी, आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, तणावाचं वातावरण।